हॅलो, हाय, नमस्कार. मी आजपासून नवीन तुम्ही म्हणू शकता एक माझं चॅनल सुरू करते आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे कन्सेप्ट लवर. ओके. सो आता कसं असतं ना की खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल असतात, तुम्हाला होतात. यूट्यूब म्हणा किंवा हे सोशल मीडिया म्हणा किंवा वेबसाईट्स म्हणा किंवा आपलं गुगलवरती तुम्ही जे तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकलं की तुम्हाला सगळं सोल्युशन मिळून जातं. पण एक गोष्ट आहे की आपल्याला ते समजून घेण्यासाठी एखाद्या गोष्टी मागची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे, म्हणजे त्रास होत नाही कुठलीही गोष्ट समजून घ्यायला. फॉर एक्झाम्पल आपण टाकतो की करिअर्स आफ्टर 10th और 12th, तर आपल्याला लिस्ट ऑफ हे मिळतील तुम्हाला कोर्सेस. पण आता ह्याच्यातनं नक्की तुम्ही काय निवडायचं हे तुम्ही कसं फाइंड आउट करणार? घरचे काही लोकांना घरचा सपोर्ट भेटतो किंवा मार्गदर्शन घरून मिळतं, पण काही लोकांना नाही मिळत किंवा काही लोकांना मिळून सुद्धा त्यांना ते पटत नाही. घरच्यांनी सांगितलेलं नाही का, ती एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की सोनाऱ्यानेच कान टोचावेत बाबा. तर कधी कधी असं होतं ना की बाहेरून कोणीतरी आपल्याला सांगितलं तर आपण ॲटलिस्ट त्याचा विचार करायला स्टार्ट करतो. तर असंच एक आहे. तर पहिली व्हिडिओ माझी ही असणार आहे की तुम्ही तुमच्या 10वी नंतर किंवा 12वी नंतर नक्की करिअर कशात निवडलं पाहिजे, हे तुम्ही तुमचं कसं ठरवलं पाहिजे. ठीक आहे ना. तुम्हाला कोर्सेस, लिस्ट ऑफ कोर्सेस गुगलवरती जस्ट तुम्ही टाकलं करिअर्स आफ्टर 10th अँड 12th, खूप साऱ्या कोर्सेसची लिस्ट भेटून जाईल. पण आता प्रत्येकाचं इंटरेस्ट कसं सर्च करायचं, कसं फाइंड आउट करायचं की मी हे करू शकतो की मी हे करू नाही शकत, तर ते आपण बघूयात. ठीक आहे. तर पहिली गोष्ट तुम्ही 10वीला असाल, फॉर एक्झाम्पल 12वीचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. पण फर्स्ट 10वी. सो 10वी नंतर काय, हा खूप मोठा प्रश्न असतो. ठीक आहे. सो 10वी नंतर तुम्हाला बेसिकली 3 रस्ते ओपन असतात. एक तर तुम्ही आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या किंवा सायन्स घ्या. पण बऱ्याच मुलांना, म्हणजे अजूनही बऱ्याच मुलांना हेच क्लिअर नसतं की मला करायचं काय आहे पुढे जाऊन आयुष्यात, की मी कशात करिअर करावं, मला काय आवडतंय किंवा मी काय करू शकते. काही लोकांना क्लिअर असतं बरं का, काही मुलांना खूप क्लिअर असतं की मी ही गोष्ट करणार आहे. पण कधी काय होतं ना, समथिंग फॅमिली प्रॉब्लेम रिलेटेड किंवा फायनान्स प्रॉब्लेममुळे त्यांना असा भाग पडतं दुसऱ्या ऑप्शनचा विचार करायला. तर मला एक हे तुम्हाला नक्की सांगायचं आहे की तुम्ही तुमचा इंटरेस्ट शोधण्याच्या आधी किंवा शोधताना त्या प्रोसेसमध्येच तुमच्याकडे तुमचे 2 प्लॅन अवेलेबल असले पाहिजेत. एक प्लॅन ए आणि दुसरा प्लॅन बी. प्लॅन ए ऑफकोर्स जो तुम्हाला पूर्ण इंटरेस्ट आहे त्याच्यात, आणि जर ते नाही झालं तर काय, तर हा दुसरा प्लॅन. आता तुम्ही म्हणाल की मग काय उपयोग, म्हणजे फोकस्डच नाही राहणार का, म्हणजे आपण अच्छा हे नाही झालं तर आपल्याकडे हे आहे स्टँड बाय. असं नसतं. ठीक आहे ना. स्टँड बाय मोडवरती काही काम करायचं नाही. दोन्ही प्लॅन हे ॲक्टिव्ह असले पाहिजेत. म्हणजे सपोज एखाद्याला काही लहानपणापासूनच ॲक्टिंगची आवड असते किंवा म्युझिकची, डान्सची, ह्याची त्याची, अशा अदर दॅन स्टडी किंवा अदर दॅन प्रोफेशनल असं काही लोकांचं असतं ह्या इथे की गाण्यातच करिअर करायचं आहे किंवा डान्समध्येच करिअर करायचं आहे. तर अशा लोकांनी मग आर्ट्स चूज करावं, कारण त्यांना तिथे तेवढा वेळ द्यायला जमणार नाही आहे. तो आर्ट्स हा त्यांचा प्लॅन बी असेल. म्हणजे तुम्ही तुमचे क्लासेस म्हणा किंवा तुम्ही जे काही करताय, डान्सची आवड असेल तर डान्सचे क्लासेस, डान्सचे प्रोग्राम्स, जे काही तुमचं चाललंय ते तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता. आणि प्लॅन बी तुमचा, तुम्ही आर्ट्स घेतले तर तुम्ही बेसिक ग्रॅज्युएशन त्याच्यातून पूर्ण करू शकता. आणि त्यातूनही तुम्ही थोडासा व्यवस्थित प्रॉपर वेळ थोडा अभ्यासाला दिला तर तुम्हाला जर सपोज काही कारणास्तव करिअर नाही झालं डान्समध्ये किंवा ज्याच्यात कशात आर्ट्स रिलेटेड म्हणजे तुमचं ते
इंटरेस्ट आहे त्याच्यात, तर तुमच्याकडे हा प्लॅन बी अवेलेबल असतो की तुम्ही ॲटलिस्ट तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन तुम्ही कशातनं कंप्लीट केलं, आर्ट्समधनं, तर तुम्हाला कुठले चान्सेस असतील, तर मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा अर्थात त्यात खूप मेहनत लागते, मग तो तुम्हाला ॲज अ प्लॅन बी नाही प्लॅन एमध्ये कन्वर्ट करावा लागतो. पण तुमच्याकडे तो चान्स असतो, चान्स तुमचा गेलेलाच नाही, म्हणजे नसतं का तो दरवाजा उघडा असतो, तुम्ही जायचं की नाही जायचं त्या दरवाजातून ते तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. सो तो दरवाजा ओपन असतो. सेकंड थिंग, आता काही लोकांना असं मुलांना किंवा घरच्यांना किंवा त्यांना सगळ्यांना क्लिअर्ड असतं की बाबा रे मला इंजिनियरच बनायचे किंवा मला डॉक्टरच बनायचे. ऑब्व्हियसली त्यांनी त्यांचा प्लॅन ए ॲज अ स्टडीला आणि सायन्स घेऊन, ठीक आहे ना. मी सजेस्ट करेन की जे 11वी नंतर जे सायन्स घेणार आहेत त्यांनी मोस्ट ऑफ, जर त्यांना आत्ताच क्लिअर नसेल की मी इंजिनियर करावं की डॉक्टरेट करावं किंवा मी कशात करिअर करावं, मी ते 12वी नंतर तुम्हाला सांगणार आहे की सायन्समधून तुम्ही कुठल्या सेक्शनमध्ये जाऊ शकता, पण काय कंडिशन असते किंवा एलिजिबिलिटीसाठी काय कंडिशन असते. तर जे कोणी 10वी नंतर सायन्स घेणार आहे त्यांनी मोस्ट ऑफ PCMB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हा जो फुल ग्रुप असतो तो निवडावा. म्हणजे तुम्हाला 2 वर्ष अजून हे करायला मिळतात विचार, आणि तुम्हाला तुमचा इंटरेस्ट जाणून घ्यायला वेळ भेटतो की तुम्ही कुठल्या साईडला जाऊ शकता, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं तर तुमचं मॅथमॅटिक्स असल्यामुळे यू आर एलिजिबल टू JEE वगैरे एक्झाम्स. देन सेकंड थिंग, तुमचं बायो असल्यामुळे यू आर एलिजिबल टू नीट अँड गो फॉर मेडिकल एक्झाम्स. सो एक्सेट्रा हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहीत असतं, ठीक आहे ना. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर काही कारणास्तव झालंच नाही, सपोज कशात एंट्रन्स झालं नाही, तर तुम्ही प्लेन ग्रॅज्युएशन्स असतात. आता ग्रॅज्युएशनमध्ये पण खूप सारे हे निघालेत, ऑप्शन्स निघालेत. सो ग्रॅज्युएशन नंतर सायन्स असेल तुमचं तर तुम्ही प्रोफेशनल कोर्सेसचे ग्रॅज्युएशन्स असतात, लाईक BCA, ठीक आहे, BSc कम्प्युटर सायन्स. आता एक नवीन इंट्रोड्यूस झालं आहे AI मध्ये ग्रॅज्युएशन, AI मशीन लर्निंग. सो तुमचा तो मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असल्यामुळे तुम्ही यू आर एलिजिबल फॉर दॅट एंट्रन्स, ठीक आहे ना. सो आय वुड सजेस्ट की जर सायन्स घेणार असाल तर, आणि तुम्ही क्लिअर नसाल की तुम्हाला नक्की इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे का डॉक्टरेट साईडला जायचं आहे, तर तुम्ही हे दोन्ही सब्जेक्ट मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी हे दोन्ही सब्जेक्ट तुमचे 11वी 12वीला असणं मस्ट आहे. सेकंड थिंग, कॉमर्स असं आहे की इफ यू आर इंटरेस्टेड इन CA, CS, एनी फायनान्स काइंड ऑफ थिंग, काही जाऊन पुढे लोक MBA फायनान्समध्ये, विच इज व्हेरी नाईस कोर्स, बट त्याला तुमचा इंटरेस्ट तेवढा पाहिजे, ठीक आहे ना. सो तुम्ही ते सगळं, इवन आफ्टर कॉमर्स यू कॅन एलिजिबल टू BCA, BSc. आणि तुम्हाला सांगू का, आजकाल ज्या IT कंपन्या ज्या आहेत त्या कुठल्याही ग्रॅज्युएशनचं बॅकग्राऊंडवाली मुलं घेतात. इफ यू हॅव सम नॉलेज ऑफ IT इंडस्ट्री और सम हॅव knowledge about any programming or any technology which is used in most of IT company, ते तुम्हाला हायर करू शकतात, तुम्ही रीच आउट होऊ शकतात त्यांच्याकडे. सो तो पार्ट खूप वेगळा आहे, तो आपण नंतर बघू. तर तुम्ही तुमचा इंटरेस्ट असा ओळखा. पहिली गोष्ट, तुम्हाला एक्झॅक्टली तुम्ही आता सर्च करायला स्टार्ट करा की ज्यांना अदर दॅन स्टडी बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी आर्ट्स
कडे जास्त लक्ष द्या, घेण्याचा प्रयत्न करा, त्याचा सिलॅबस शोधायला सुरुवात करा, काय असतं काय नाही. ज्या तुम्हाला कॉलेजमध्ये हवं असेल ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या मुलांशी भेटा, बोला. जे आत्ता 11वी किंवा 12वी पास आऊट झालेत अशा मुलांशी बोला, त्यांचे विचार ऐका की तुम्ही काय करणार आहात, तुम्ही काय ठरवलं आहे, बरं आम्ही काय करू शकतो, आम्ही काय केलं पाहिजे, अजून ह्याच्यात कुठला काही स्कोप आहे का. अशा प्रत्येक ज्याला जे स्ट्रीम निवडायची आहे त्याने त्या स्ट्रीमची माहिती काढायला सुरुवात करा आत्तापासून. रिझल्टसाठी वाट बघू नका. रिझल्ट लागली की कशातच वेळ भेटत नाही. ॲडमिशन प्रोसेस सगळं त्याच्यामध्ये पूर्ण महिना 2 महिने तसेच निघून जातात. कधी कॉलेज सुरू होतं, कधी तुमची फर्स्ट सेमिस्टर अशीच संपून जाते. तुम्हाला तुमचं पहिलं वर्ष 11वी म्हणजे 10वी नंतरचं 11वीचं असं इतकं फास्ट जातं की तुम्हाला वेळच मिळत नाही विचार करायला. सो आत्ता जो टाईम आहे त्यात विचार करा, तो इंटरेस्ट तुम्ही तुमचा शोधायला तयार करा. जसं मी सांगितलं, प्लॅन बी सुद्धा तयार ठेवा, कारण यू शुड रेडी विथ बोथ प्लॅन ए अँड प्लॅन बी पॅरलली. नॉट की हा नाही झाला तर हा, असं नाही. तुम्हाला दोन्ही प्लॅन ए प्लॅन बी वरती पॅरलल काम करावं लागेल. अँड देन यू विल बी सक्सीड इन युअर लाईफ. तुम्ही नक्की सक्सेस होणार लाईफमध्ये. थँक्यू. आता नेक्स्ट कन्सेप्ट जी असेल ती मी काय 12वी नंतर काय, ठीक आहे ना. आणि असं समजू नका की माझा ट्रॅक चुकला आहे. नाही, तुम्ही तुमचा ट्रॅक कधीही बदलू शकता, कधीही हे करू शकता, पण त्याला काही कंडिशन्स असतात. अंडर दॅट कंडिशन, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय येतं ना, प्रत्येक T&C अप्लाय तसा प्रकार आहे. त्या कंडिशन रिलेटेड कन्सेप्ट जाणून घेण्यासाठी पुढे व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण काहीतरी नवीन सुरुवात करतोय. हळूहळू येत्या पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी लिंक लागेल की काय कशा टाईपच्या व्हिडिओ आहेत, काय कंटेंट असणार आहेत. ओके, थँक्यू. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद, बाय.